नक्की सामील झालेलो आहोत। धोत्रे कुटुंबाचे काही त्यांचे फॅमिली मधले सदस्य आहेत, त्यांचे भाऊ या ठिकाणी सहभागी झाले आहेत। काय नेमकी आपण मागणी घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाला आहात? जो बीजेपीचा नगरसेवक उद्धव बाबूराव निमसे हा जो फरार आहे, जो त्याला पोलीस प्रशासन एवढं मदत करते, आज 20-25 दिवस झाले त्याच्या राहुल धोत्रेची हत्या होऊन, त्याला अजून बी अटक करत नाही। आमची एवढीच विनंती, त्याला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने अटक करावी। धोत्रे कुटुंबियांनी आपली या ठिकाणी भावना व्यक्त केलेली। आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या महिलाच्या पदाधिकारी आहेत सुजाताताई डेरे। सुजाताताई, काय सांगणार? हा जनाक्रोश मोर्चा आहे, ही सगळ्या जनतेचा आवाज आहे। महिला भगिनींना जो त्रास होतो आहे, आज तुम्ही बघित असेल खासगी मीटर बसवून महिलांचा सगळं बजेट कोलॅप्स होत आहे। ड्रग्स सगळ्या नाशिकमध्ये ड्रग्सचं साम्राज्य आलेलं आहे आणि सगळीकडे कोयता गॅस निर्माण झालेला आहे। त्यामुळे महिलांना सगळ्यांना त्रास होतो आहे, महिलांवर बलात्कार होत आहे। ते सगळं थांबवण्यासाठी आम्ही मागणी करण्यासाठी सगळी जनता चाललेली आहे। जिल्हा प्रमुख आहे महिला आघाडीच्या, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत। काय सांगणार ताई? दादा, तुम्ही बघत आहात की आज या जन आक्रोश मोर्चामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग आहे। हा सहभाग का आहे त्याचं कारण सांगते तुम्हाला। काय चाललंय? चेन स्कॅनिंग, दिवसाढोळ्या मुलींचे बलात्कार, आणि तुम्ही ज्या घरगुती आमच्या वस्तू आहेत, गॅस सिलेंडर आधी कमी करतात आणि नंतर दुपटीने वाढवतात। म्हणजे हा तुमचा ह्या फसव्या योजना, हा तुमचा खेळ चालू आहे सरकारचा। या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही सर्व नाशिककर, नाशिक जिल्ह्यातल्या महिला आघाडी सर्व एकत्र आलो आहोत। तो नागरिकांनी ह्या मोर्चाला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचे मी मनस्वी धन्यवाद करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवतीच्या ज्या पदाधिकारी आहेत त्या आपल्यासोबत जोडलेल्या हंडा घेऊन आलेल्या आहेत मोर्चामध्ये। काय सांगणार? आमची अशी सरकारकडे मागणी, ज्या मूलभूत गरजा आहेत, आमची सरकारकडे एकच मागणी आहे, ज्या मूलभूत गरजा आहे, पाणी, वस्त्र, निवारा, हे जे मूलभूत गरजा मतलब पाणी आमची प्रथम मागणी आहे। महिलांना जर तुम्ही पाणी देत नसाल तर जलसंपदा मंत्री यांनी खुर्ची खाली करावी। ज्यांनी दत्तक घेतलेलं नसेल त्यांनी ही खुर्ची खाली करावी। कुठे गेले मंत्री, कुठे गेले पालकमंत्री? यांनी आमच्या हक्काचं पाणी कुठे नेलं आहे? पाणी आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं। आम्हाला हे पाणी मिळालंच पाहिजे। या होत्या योगिता गायकवाड, त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली। ते हांडे घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले। अनेक दिवसापासून बघितलं आपण तर पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना भेडसावत आहे आणि अनेक मोर्चे या ठिकाणी महानगरपालिकेच्या मुख्यालयावर काढण्यात आले, मात्र त्याचा प्रशासनावर कोणताही परिणाम झाला नाही, असा आरोप या ठिकाणी घेतो का याच्यामध्ये? घेतो का? नाही दिलेलं। हा सर, आपण बघू शकतो की या दृश्यामध्ये शिवसेनेचे जे खासदार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत शिवसेना नेते या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो की संजय राऊत या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। संजय राऊत बोलताय, संजय राऊत काही या ठिकाणी नाशिकचा हनी ट्रॅप स्कॅम असो, महिला सुरक्षा असो, याचा अभाव असो आणि सर्वचे प्रश्न घेऊन या ठिकाणी एक आपण बघू शकतो। आपण काय नेमके म्हणणं आहे, हे जे पदाधिकारी आहे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख आहे निलेश सहाने, हे या ठिकाणी ही वेशभूषा घेऊन मोर्चामध्ये सहभागी झाले।
हे हनीप्रात विरुद्ध आणि खट्ट्याने नाशिक झाल्यामुळे आम्ही चालू आहे जन आक्रोश मोर्चा. जसं या मुख्यमंत्र्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं आहे तसं आपण बघत आहोत. नुसते खड्ड्यामुळे रस्ता, नुसता कुठे काही नाही, काम नाही, स्मार्ट सिटीच्या नावाने फक्त भ्रष्टाचार, असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही आक्रोश मोर्चा काढत आहोत कलेक्टर ऑफिस करून. कोणता चेहरा आहे तुमच्या चेहऱ्याच्या मागे? कोण तुमचा सैनिक आहे किंवा शिवसैनिक आहे? या चेहऱ्याच्या मागे कोणता चेहरा आहे? रामराज्यात सूर झाला पाहिजे म्हणून या रामराज्यात रामराज्य आलं पाहिजे आणि महाशिवसेना व ममता युतीचं सरकार आलं पाहिजे. त्यासाठी लालमध्ये घाल का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आंदोलनात एकत्र दिसले. आता शिवसेना, युपीटी आणि मनसेचे नेते एकत्र दिसले. महाराष्ट्रात या दोन पक्षांच्या क्रांती घडवण्याचा आहे का? आपण बघू शकतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर देखील या आता मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. बाळा नांदगावकरांशी आपण थोड्याच वेळात चर्चा करणार आहोत. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे या मोर्चामध्ये? काय सांगणार?